गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत पुढारी नमस्कार, मी गंगाधर टोकलवाड. पुढारी माझाच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडा. आताची मोठी बातमी समोर येत आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई दिनांक 31 जुलै 2025 शासन निर्णयानुसार सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड व विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिवस महाराष्ट्रभर पाळला जावा असा शासन निर्णय आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 5 वर्षानंतर 31 ऑगस्ट 1952 मध्ये भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मुक्त केलं. इंग्रजांनी त्यांच्यावर अनेक कायद्यानुसार त्यांना कैद केलं होतं. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सचिन खुने, सहाय्यक संचालक बहुजन कल्याण नांदेड, उमेश मोरे बहुजन कल्याण नांदेड, डॉक्टर देवीदास पवार, डॉक्टर रामकृष्ण मदने, सर्व भटके विमुक्त जाती पदाधिकारी व पुढारी माझाचे जिल्हा प्रतिनिधी डी.के. टोकलवाड उपस्थित होते. पहा पुढारी माझा. त्यानं 2 वेळेस त्या गावातल्या पोलीस पाटलाकडे हजेरी दिली पाहिजे आणि ती हजेरी कधी द्यायची मुलींनो, ऐकलं तर आश्चर्य वाटेल. एका रात्री 12 वाजता जाऊन हजेरी द्यायची, गेलेलो नाही, आणि पहाटे 3 वाजता एका हजेरी द्यायची की मी इथंच आहे. म्हणजे त्या माणसानं झोप घ्यावी की नाही मला सांगा. एवढा अविश्वास या कायद्यामध्ये होता. तुम्हाला माहित असेल की ज्या ठिकाणी तो राहत होता त्याच्यावर कडक निगराणी ठेवली जायची की हा बसतोय कुणाला बोलतोय काय करतोय. विमुक्त भटक्यांनी आपल्या वेशभूषेमध्ये कला सादर केली. कैकाडी, मसुनजोगी, बंजारा, नंदीवाले, कोल्हाटी, गुडगुड पोचमा, फासेपारडी, गारोडी, भोई, कैकाडी, कोळी आदी विमुक्त भटके उपस्थित होते. पहा पुढारी